नमस्कार केळी बागायतदारांनो। तर या ठिकाणं आज या प्लॉटला 49 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि ही जी वाढ दिसते तुम्हाला, तर ही अशा पद्धतीनं आहे। केळी पिकामध्ये असे झाड आहेत, त्याचा बुंदा अशा पद्धतीने बनलेला आहे। पोंगा जो आहे स्ट्रेट वाढतोय। ही जी वाढ मिळालेली आहे तर ही असे आहे। हे या ठिकाणी आपण लागवडीला आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा आहे की सेकंड डे ड्रिंचिंग केलं, तर त्याच्यानंतरचे जे रिझल्ट मिळालेले आहेत त्याच्या संदर्भातला हा आपला सेकंड व्हिडिओ हा प्लॉटमधील देण्याचा प्रयत्न आहे। अशा पद्धतीनं 49 दिवसामध्ये या केळीच्या रोपांची वाढ आणि पोंगा स्ट्रेट वाढणं, अशा पद्धतीनं हे झालेले बदल हे तुम्हाला दाखवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। आणि इथून पुढे जे बदल होतील ते ह्या व्हिडिओमधील किंवा इथून पुढच्या व्हिडिओमध्ये येतीलच। अशी वाढ एकंदरीत हे केळी पिकामध्ये झालेली दिसून येत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आज जी पानांची संख्या आहे 1 2 3 4 5 6 7 8 पानं, खालची जी पानं मोजली सगळी तर त्या पद्धतीने म्हटलं तर खाली 3 4 5 6 7 8 9 10 पानं आहेत। 9-10 पानं 9-10 पानं अशी या ठिकाणं या केळीमध्ये दिसून येत आहेत। तर ही एकूण आपल्या कन्सल्टन्सी मार्फत दिले जाणारे रिझल्ट, आणि या पिकामध्ये आपण केळी स्पेशल असं कोणत्याही प्रकारचं प्रॉडक्ट या ठिकाणी आपण वापरलं नाही आहे। त्याचबरोबर आपण कोणतंही ॲमिनो बेस, ह्युमिक बेस, पोटॅशियम ह्युमाइड, जे या प्रकारचे कंटेंटसुद्धा या ठिकाणं वापरलेले नाही आहेत। सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीनं हे रिझल्ट आपण या ठिकाणं या बागेमध्ये दिसून येत आहेत। आणि एकूणच आज या प्लॉटला जे पूर्ण झालेले दिवस आहेत ते 49 आहेत। आणि डमडर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत जे काही रिझल्ट म्हणतो आपण ते देण्याचा प्रयत्न आणि 100% रिझल्ट देण्यासाठीच आपण काम करतो। तर या ठिकाणं शेतीतील अनावश्यक खर्च कमी करणं किंवा टाळणं हा आपल्या कन्सल्टन्सीचा मुख्य उद्देश किंवा हेतू आहे। आणि शेतकरी हितासाठी किंवा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी डमडर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी ही कटिबद्ध आहे आणि इथून पुढे सुद्धा राहील। आणि 100% रिझल्ट ओरिएंटेड जे काम म्हणतो आपण, तर ते देण्याचं काम आपण या ठिकाणं या ड्रेंचिंगमधून नंतरनं स्प्रे शेड्यूलमधून ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर हे चेंजेस आणि हा व्हिडिओ हा सगळ्यात महत्त्वाचा आयडियल आहे। 49 दिवसाच्या मानानं ही झालेली वाढ आणि बुंद्यांमध्ये मिळालेली साईज, व्हरायटी जी आहे ही रायजन शाईनची आहे। तर एकंदरीत अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आणि या व्हिडिओमध्येच आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर नंतरनं इतर काही जी माहिती आहे ही तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल। आणि केळींच्या अशाच नवनवीन माहितीसाठी किंवा शेतीमध्ये अनावश्यक खर्च कसे टाळावेत, कोणती पिकं घ्यावीत, कोणती घेऊ नयेत, त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं कोणती औषध वापरावीत, कोणती वापरू नयेत, काय वापरल्यानं काय बदल होतात हे निश्चित सांगितलं जातं। तर त्यासाठीच चॅनल, यूट्यूब पेज, फेसबुक अकाउंट या संदर्भातून सोशल मीडियातून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न हा 100% असणार आहे। तर अशा पद्धतीनं हे झालेले बदल आणि ही वाढ हे तुम्हाला एकंदरीत लगेच लक्षात येते। आणि ड्रिंचिंग होऊन आज 3-4 दिवसच झालेले आहेत। ओके, धन्यवाद।